रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। खरं तर आज आपण एक खूप सुंदर असं घर बघायला आलो आहे। जे घराचा बिल्टअप एरिया जर विचार केला तर 575 बिल्टअप असणारा हा फ्लॅट असणार आहे, जो 1 BHK असेल। आणि कॉम्प्लेक्सचं जर नाव सांगायचं म्हटलं तर अगदी खूप सुंदर चांगल्या पद्धतीचं वसंत लीला नावाचं एक 20-25 वर्ष जुनं प्रोजेक्ट आहे। त्याच्याचमध्ये खरं तर ग्राउंड प्लस 7 माळ्याची बिल्डिंग असणारं घर आहे। आणि कारण जुनं घर आहे म्हणून जुन्या घराचे साईज वाईज जर बघितलं तर खूप सुंदर आणि असं चांगलं कॉम्प्लेक्स आहे। जुनं असल्या कारणाने इथे स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम, मंदिर ह्या सगळ्या अशा चांगल्या सुविधा आणि एकदम शांत असं कॉम्प्लेक्स आहे, जे वाघबीळ लोकेशनला असणार आहे। जे ठाणा स्टेशनपासून जर आपण विचार केला तर 8 किलोमीटर अंतरावरती भविष्यात येणारं मेट्रो स्टेशन जवळ आहे। आणि इथे जे TCS कंपनी आहे ती जवळ आहे। अधिक जे हिरानंदानी वेस्टगेट नावाचं जे नवीन प्रोडक्ट तयार होणार आहे ते पण जवळ असणार आहे। खरं तर लोकेशन खूप चांगलं आहे, घर कॉम्प्लेक्स पण खूप चांगलं आहे। आणि हे तुम्हाला मी सांगितलं तर 575 बिल्टअप असणार हे घर असेल। पार्किंगचा प्रश्न जो आहे तर पार्किंग इथे आपल्याला सोसायटीकडनं ओपन अलॉटेड मिळते, जे ओपन असणार आहे। तर अशाच पद्धतीचं खरं तर हे घर आहे। आणि जे घर आहे ह्याच्यात जर तुम्ही बघितलं OC, CC किंवा लोन वगैरे त्या सगळ्या गोष्टी उपलब्ध आपल्याला कोणत्याही बँकेकडनं होतात। आणि विशेष म्हणजे परत दुसरी गोष्ट ही आहे की इन्क्लुडिंग प्रॉपर्टी टॅक्स 3200 रुपये याचं मेंटेनन्स असणार। आणि जर समजा आपण हे घर कसं आहे हा बघायचा जर विचार केला तर बघा, ज्यावेळेला आपण याचं मोबाईलद्वारे जर बघितलं तर बाहेर गेल्यानंतर नॉर्थ वेस्ट फेसिंगचं घर असेल आणि आतमध्ये येताना मात्र साऊथ ईस्ट असणार आहे। ज्यावेळेला आपण आपल्या घराच्या बाहेर जाणार आहोत त्यावेळेला खरं तुम्ही बघितलं तर इथे तुम्हाला एका घरामध्ये एका फ्लोअरवरती 4 फ्लॅटचा प्रबंध आहे आणि तुम्हाला हे लिफ्ट आहे। फर्स्ट फ्लोअरलाच घर आहे, आपल्याला जास्त वरती यायची गरज नाही, कारण 7 माळ्याच्या पहिल्या माळ्यावरती घर असणार आहे, जिथून तुम्ही शिड्याने म्हटलं तर येऊ शकता किंवा लिफ्टची पण सुखसुविधा आहे। घरात आल्यानंतर तुम्ही बघू शकता असा 64 फुटाचा खूप मोठा आणि चांगल्या पद्धतीनं हॉल दिलेला आहे। आणि वरती जर तुम्ही बघितलं तर वरती फॉल सेलिंग वगैरे पण चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे। हे जे राहते मालक आहेत ह्या मालकांनी हे जे घर घेतलं होतं त्यावेळेला ह्या खालचं जे फ्लोरिंग आहे त्या फ्लोरिंग वगैरे त्यांनी स्वतः चेंज करून स्वतःला राहण्याच्या हिशोबाने चेंज केलं होतं आणि सगळं मग चेंजेस करून त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्याच्यात खर्च पण केला होता। आता हे लोकांना इकडनं हा 1 BHK सेल करून त्यांना 2 BHK कडे जायचं आहे, म्हणून हा खरं तर फ्लॅट त्यांचा विकण्याचा मानस आहे। आणि ज्यावेळेला तुम्ही इकडे येणार आहात त्यावेळेला तुम्हाला कपडे वाळवायला म्हणा किंवा गार्डनिंग करायला असं त्यांनी ते अशा पद्धतीनं करून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता वातावरण पण किती शांत आणि एकदम सायलेंट सगळा विषय आहे, कारण की बघा इथे एवढं का हंकी म्हणजे बाहेरचा आवाज ह्या त्या सगळ्या गोष्टी नक्कीच इथे उपलब्ध नाही। परत त्यांनी इथे भगवंताची मूर्ती किंवा भगवंताचं मंदिर ह्या साईडला बनवलेलं आहे। आणि ज्यावेळेला आपण घराच्या हॉलच्या ह्या साईडला येणार आहोत त्यावेळेला एक साईडला जर आला तिथं मस्त असं मॉड्युलर किचन आहे ते बनवलेलं आहे। गॅसची पाईपलाईन ऑलरेडी आलेली आहे। आणि खिडकीतनं जर आपण बघितलं तर इथे पण कुंड्या वगैरे ठेवण्यासाठी परत त्यांनी ह्या गोष्टींचं प्रावधान त्यांच्या पद्धतीनं करून घेतलेलं आहे। वरती स्टोरेजसाठी पण जागा आहे। ज्यावेळेला आपण याच्या अपोजिट साईडला जाणार आहोत त्यावेळेला तिथं वॉशिंग मशीनसाठी इथे त्यांनी पॉईंट ठेवलेला आहे, हात धुवायला इथं ठेवलेला आहे। अधिक इकडे जर आपण आलो तर इथं तुम्हाला परत आंघोळीसाठी खूप सुंदर असं त्यांनी बाथरूम पण तयार करून घेतलेलं आहे। आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला आपण पुढे जाणार आहोत त्यावेळेला ह्या साईडला टॉयलेट वॉशरूम बनवलेलं आहे, ह्या साईडला परत एक मोठं आणि चांगल्या पद्धतीनं। आणि मग शेवटी ज्यावेळेला आपण ह्याच्यातनं बाहेर येणार आहोत त्यावेळेला तुम्ही बघू शकता असं प्रशस्त खूप मोठं बेडरूम आहे, ज्याच्यात त्यांनी फॉल सिलिंग म्हणा, AC म्हणा या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करून घेतलेल्या। बेडची साईज जर तुम्ही बघितली तर तुम्हाला जाणवेल हा बेड खूप मोठा आहे। एवढा मोठा बेड लावून पण पलीकडल्या साईडला जर आपण विचार केला तर 2 फूट जागा आहे, इकडे 5 फूट जागा आहे, समोर जर विचार केला जवळजवळ 3 फुटाची जागा ह्या बेडरूममध्ये तुम्हाला एवढं मोठं बेडरूम आहे। अधिक जर तुम्ही बघितलं तर स्टोरेजसाठी त्यांनी इकडे मस्त असं सुंदर असं कपाट पण बनवून ठेवलेलं आहे। आणि ह्या साईडला आल्यानंतर तुम्ही बघू शकता इकडे ड्रेसिंग टेबलचं पण प्रावधान ह्या बेडरूममध्ये त्यांनी केलेलं आहे। आणि इकडनं परत तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला तुमच्या घरामधनं आंब्याचं झाड म्हणा किंवा हे नारळाचे झाडं किंवा बाकीचे जे साईडला जे असणार आहे त्याचा सुंदर व्ह्यू पण तुम्हाला तुमच्या बेडरूममधनं नक्की जाणवतो। हे जे मालक आहेत ह्या मालकांनी आपल्याला सांगताना आत्ता सांगितलेलं आहे की साबळेजी हा फ्लॅट आपल्याला विकायचा आहे, आपल्याला ह्याची किंमत ठरवताना त्यांनी 65 लाख रुपये मला सांगितलेली आहे। 65 लाखानंतर जर समजा तुमचं पेमेंट्स त्या सगळ्या गोष्टी नीटनेटक्या असतील तर मग ते त्याच्यात पण कमी करण्याचे त्यांनी ठरवलेलं आहे। पण इमिडिएटली खूप कमी होतील अशी अपेक्षा न धरता मला असं वाटतं थोडंफार कमी आपल्याला नक्की होईल। तर हा जर तुम्हाला फ्लॅट बघायचा असेल तर मला नक्की फोन करा, मी हा फ्लॅट तुम्हाला नक्की दाखवेल। फ्लॅट खूप चांगला आहे आणि आम्हाला तेवढं जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करा हीच मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो। तुर्तास थांबतो। रामकृष्ण हरी।